तर एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत। अण्णा, ज्या पद्धतीने आता मंत्रिमंडळाची यापूर्वीच मंजुरी मिळाली होती, कॅबिनेटने आता मंजुरी दिलेली आहे, पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? खूप हा चांगला निर्णय झालाय। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली। सप्टेंबर 2023 मध्ये जी माननीय रामनाथ कोविंदजींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय एक समिती स्थापन झाली होती, त्यांनी हा अहवाल कॅबिनेट पुढे ठेवला आणि कॅबिनेटने त्याला मान्यता दिली। आता निश्चितपणे ते विधेयक पुढच्या काही काळामध्ये संसदेच्या सभागृहामध्ये येईल आणि ते विधेयक तिथे पास झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल। पण मला असं वाटतं की खूप चांगला निर्णय झालाय आणि जेणेकरून आपण पाहिलं की जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे आणि या वन नेशन वन इलेक्शनमुळे ती लोकशाही अधिक घट्ट होईल, भक्कम होईल असा विश्वास वाटतो। कारण बघा, सगळ्यात आपण पाहिलं तर खर्चाची बचत होईल। आज प्रशासन म्हणून काम करताना त्याच्यामध्ये स्थिरता येईल। सातत्यानं वेगवेगळ्या निवडणुका असल्यामुळे शेवटी प्रशासन असेल, सरकार असेल, त्यांची कार्यक्षमता ही निश्चितपणे कमी होत जाते, ती कार्यक्षमता वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधन सामग्री, वेळ, पैसे या सगळ्याची बचत या निमित्तानं होईल। काही ठिकाणी तर आपण असं पाहिलं की ऐकलं की या देशातील अर्थतज्ञ जे आहेत त्यांचंही मत असं आहे की आपला जीडीपी सुद्धा 1 ते 1.5% वाढू शकतो जर आपण वन नेशन वन इलेक्शन राबवली तर। मतदारांच्या दृष्टीनं सुद्धा मला असं वाटतं की वारंवार कुठल्या ना कुठल्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाला जाण्याची वेळ येते, ते सुद्धा या निमित्तानं थांबेल आणि एक चांगला लोकशाही अजून सशक्त करण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की खूप चांगला निर्णय माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज घेतला आहे। अण्णा, असं कळतंय की पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे हे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आधीच संसदेच्या पटलावरती हे विधेयक येऊ शकतं, काही माहिती आहे त्याची? आज ते कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता दिली आहे। अजूनही एक आठवडा आपलं संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे, कदाचित ते येऊ शकेल। आज ते खऱ्या अर्थाने ते 1-2 दिवसात त्याची माहिती आपल्याला निश्चितपणे कळेल। निश्चित। आपण सविस्तर बोललात त्याबद्दल आपले आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।